हाय हॅलो सगळ्यांना, शुभ सकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनल मध्ये. तर सकाळ सकाळचा पहिला नमस्कार तुमच्यासाठी. तर आज मला बनवायचे आहे लाडू आणि त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. अगदी कमी तुपामध्ये बनवणार आहे. अजिबात जास्त तूप लागणार नाही, पण मला असं वाटतं हिवाळ्यामध्ये तूप थोडं खाल्लंच पाहिजे, लाडूही खायलाच पाहिजे. तशी तर इकडे एवढी काही थंडी पडत नाहीये, पण आता थोडी थोडी थंडी पडायला लागली आहे. आतापर्यंत कमी होती आणि आजपासून थोडी थोडी थंडी वाटते. म्हटलं हिवाळा जाण्याआधी थोडेसे लाडू बनवून टाकू, मुलंही खातील आणि आपणही केव्हा खाणार. आपण बनवू तरच आपल्याला खायला मिळणार, कोणी ऐकतं तर आपल्याला खायला देणार नाही. तर म्हटलं आज थोडेसे बनवूनच टाकू. सामान सगळं आम्ही आणलेलं आहे. सकाळचे सगळे कामं झालेली आहेत. आता फक्त मला लाडू बनवायचे आहे. सगळं सामान मी काढून ठेवलं आहे. ही सुंठ पावडर आहे, यातून 1 ते 2 चमचा मी फक्त टाकेन. आणि हा डिंक आहे, टरबूजाच्या बिया आणि या खरबुजाच्या बिया, या प्रत्येकी 50-50 ग्राम आहेत. मी ह्या लाडूतच या दोन्ही बिया टाकणार आहे, वेगळे काही लाडू बनवणार नाही. 1 वाटी काजू, 1 वाटी बदाम आणि 1 मोठा वाटका भरून मी तूप घेतलंय. आता यातून केवढं लागते तुम्हाला दाखवेनच. एवढंही लागणार नाही मला तरी माहित आहे, कारण मी मागच्या वर्षी सुद्धा बनवले होते. एवढंही तूप लागलं नव्हतं. तर तुमच्यासोबत ही शेअर करते मी कसे लाडू बनवते तर. आणि 250 ग्राम खारीकची पावडर घेतलेली आहे. घरी नाही बनवली मी, विकतच पावडर आणली आहे खारीकची. आणि अर्धा किलो खोबऱ्याचा बुरा घेतलेला आहे, म्हणजे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. तर हे सुद्धा मी तयारच आणलं, घरी नाही किसलं, कारण एवढं मला वेळ नाही मिळत किसायला. आणि हा गुड तर 1 किलो आहे, पण यातला मी अर्धाच वापरणार. खोबरं 500 ग्राम आहे, म्हणजे अर्धा किलो, तर गुड आपल्याला अर्धा किलोच लागणार आहे. तर त्याप्रमाणे मी अर्धा किलो गुड घेईन. चला आता सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला हे काजू बदाम वाटून घ्यायचे आहे. तर मी याला भाजल्याशिवाय, अशी भाजल्यानंतर त्याची चव अजिबात आवडत नाही, म्हणून मी आधी एक कच्चे वाटते आणि वाटल्यानंतर मग मी तुपामध्ये तळते. खूप छान लागते तशी टेस्ट. तर मी दरवर्षी तसंच बनवते आणि तुमच्यासोबतही त्याचप्रमाणे मी शेअर करणार आहे. आणि या दोन्ही प्रकारच्या बिया सुद्धा मी वाटून घेईन. तर काजू बदाम आणि ह्या बिया एवढे वस्तू आपल्याला वाटून घ्यायचे आहे. तर चला आधी मी वाटून घेते, मग तुम्हाला दाखवते. तर चला यामध्ये मी काय काय घेतलेलं आहे ते सुद्धा दाखवून घेते. एवढं मोठी वाटी भरून तूप घेतलेलं आहे, 1 वाटी काजू आणि बदाम घेतलेले आहे, टरबूजाच्या आणि खरबूजाच्या बिया घेतलेल्या आहे, अर्धा किलो खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आणि 250 ग्राम खारीकचा बुरा घेतलेला आहे, आणि डिंक घेतलेला आहे, सुंठ पावडर घेतलेली आहे. आता पहा, काजू आणि बदाम मी दोन्ही मिक्सच वाटून घेतले आणि ज्या टरबूजाच्या आणि खरबूजाच्या बिया होतात त्या सुद्धा दोन्हीही मी मिक्स वाटून घेतल्या. आणि पहा, शिंगोळ्याचं पीठ मी तुम्हाला दाखवायचंच विसरले. तर 200 ग्राम मी शिंगोळ्याचं पीठ घेतलेलं आहे. 1 पाकिट 100 ग्रामचं आहे, तर मी 2 पाकिट घेतलेले आहे, म्हणजे 200 ग्राम शिंगोळ्याचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला शिंगोळ्याचं पीठ टाकायचं नसेल तर गव्हाचं पीठ टाकलं तरी सुद्धा चालते, पण मी नेहमी शिंगोळ्याचं पीठच वापरत असते. आता पहा, 2-3 चमचे आपल्याला तूप घालायचं आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे, कारण की डिंक तळायला थोडासा उशीर लागतो आणि याला तूपही जास्त लागते, म्हणून डिंक आधी तळून घ्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला दुसरं सगळे पदार्थ तळायचे आहेत. तर पहा, असेच प्रत्येकी 2-2 चमचे तूप टाकायचं आहे. आणि काजू बदाम जे आपण वाटून ठेवले होते ते सुद्धा 2-2 चमचे तूप घालून भाजून घ्यायचे आहे. खारीकची पावडर, खोबऱ्याचा कीस, काजू बदामचं वाटण आणि जेवढेही पदार्थ आहेत ते सगळे आपल्याला 2-2, 3-3 चमचे तूप घालून भाजून घ्यायचे आहे. तर पहा, सगळ्यात जास्त जे तूप लागते ते शिंगोळ्याचं पीठ भाजायलाच लागते. बाकी हे सगळे दुसरे पदार्थ भाजायला एवढं जास्त तूप काही लागत नाही. 2-2 चमचे किंवा 3-3 चमचे तुपामध्ये हे सगळं भाजलं जाते. तर अशा प्रकारे मी सगळं भाजून घेत आहे. आणि एकीकडे जो डिंक आपण तळून घेतला होता त्याला सुद्धा अशा प्रकारे वाटीने वाटून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा काढून घेतलं तरीही काही हरकत नाही, पण याला वाटायला काही एवढा उशीर लागत नाही. चांगला तळला गेला असला तर लगेचच वाटला जातो. तर मी अशाच वाटीने वाटून घेते. सगळ्यात जास्त तूप शिंगोळ्याच्या पिठाला भाजताना लागते. बाकी असं सगळं जिन्नस भाजताना फक्त 1 ते 2 चमचा तूप लागते, पण शिंगोळ्याचं पीठ भाजताना मात्र जास्त तूप तुम्हाला वापरावं लागेल.
तरच हे पीठ चांगलं भाजलं जाते. तरच तुमचं पीठ चांगलं भाजलं जाईल, तूप जास्त वापरलं तरच, नाहीतर कच्चं राहू शकते, मग त्याचा टेस्ट एवढा चांगला येत नाही. म्हणून नेहमी शिंगाड्याचं पीठ भाजताना तूप थोडंसं जास्तच घालायचं. एवढं 3 ते 4 चमचे तूप घातलं तरी सुद्धा कमी वाटतंय, म्हणून मी अजून घालणार आहे. शेवटी आपल्याला शिंगाड्याचं पीठ भाजायचं आणि पहा सगळं तूप यूज झालं, एवढंच तूप फक्त वाचलं. आता हे सुद्धा विचार करते सगळं टाकून देऊ याच्यामध्ये, कारण की जितकं तूप खाल्लं तितकं चांगलंच असते ना हिवाळ्यामध्ये. सगळंच टाकून देते. चला एवढं कशाला वाचावं. आणि हे पीठ आपल्याला अगदी कमी गॅसवरतीच भाजायचं आहे, नाहीतर मग वरून लाल होऊन जाते आणि आतून कच्चं राहून जाते. म्हणून अगदी लो फ्लेम, थोडीशी मीडियम असली तरी चालेल, पण जास्त फास्ट गॅस करू नका, नाहीतर पीठ अगदी लाल होते आणि आतून मग ते कच्चं लागते. म्हणून अगदी मीडियम फ्लेम वरतीच भाजायचं आहे आपल्याला. आता मी तुम्हाला दाखवते कसं. एवढं सारं तूप टाकलं तरी सुद्धा असं वाटते तूप कमीच आहे, पण जसं जसं पीठ भाजलं जाईल तसं तसं याला तूप सुटत जाईल. आता कच्चं आहे म्हणून असं वाटते तूप कमी आहे, पण तूप अगदी बरोबर आहे. आता शेवटी जेव्हा भाजलं जाईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेनच. मीडियम फ्लेमवरती अशाच प्रकारे भाजत राहायचं आहे, सतत हलवत राहायचं आहे, नाही तर मग लागते ते खाली. भाजायला लागते तसं तसं तूप याला सुटत जाते. पहा किती पातळ झालंय नाही का. अजून पातळ होईल ते, जसं पूर्णपणे भाजलं जाईल अगदी लाल होईल आणि अजूनही पातळ होईल, म्हणजे तूप सोडायला लागेल ते. अजून थोडा वेळाला भाजायचं आहे. हे पहा अगदी पातळ झालंय नाही का. आता अगदी परफेक्ट भाजलं गेलेलं आहे, अगदी परफेक्ट भाजलंय. आता हे आता याला काढून घ्यायचं, जास्तही होऊ द्यायचं नाही, नाहीतर अगदी लाल होते. मग ते सतत असं हलवत राहावं लागते याला, तेव्हाच कुठे ते जळत नाही. चला आता शिंगोळ्याचं पीठही भाजून घेतलं, मस्त सुगंध येते आहे, सगळ्या घरामध्ये सुगंध फैलली आहे. आणि आता हे सगळं आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. तर थोडंसंच आपण आधी मिक्स करून घेऊया. नंतर डिंक जो आपण बारीक करून ठेवला होता तो सुद्धा यामध्येच टाकायचा आहे. आणि आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे सुंठ पावडर. तर मी सुंठ पावडर 2 चमचे घेतली होती, तर अगदी बरोबर झाली होती. तुम्हाला जास्त हवी असेल तर जास्तही घालू शकतात, तेवढी काही टेस्ट वाटत नाही 2 चमचेची. तर जास्तही टाकली तरीही काही हरकत नाही. मी 2 चमचे टाकली होती. त्यानंतर यामध्ये मी जायफळसुद्धा टाकलं होतं. तर अख्खं जायफळ होतं माझ्याकडे, तर ते मी किसून अशा प्रकारे अर्धं टाकलं होतं. आणि जायफळ टाकल्याने खूप छान टेस्ट येते आणि आपल्या हाडांसाठी सुद्धा सुंठ पावडर म्हणा, जायफळ म्हणा, डिंक म्हणा, हे सगळे पदार्थ आपल्या हाडांसाठी खूप फायदेशीर असतात आणि हिवाळ्यामध्ये याचं सेवन करायलाच पाहिजे. आता हे सगळं आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. गरम गरम असलं तर थोडंसं चमच्यानेच मिक्स करा. आणि पहा आता मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. 1 किलो होता त्यामधून मी अर्धा काढून ठेवला आणि अर्धाच घेतलेला आहे. आता याला आपल्याला विरघळवायचं आहे. अगदी किंचित थोडंसं पाणी टाकायचं, फक्त थोडंसं. याचा पाक करायचा नाहीये, फक्त गूळ जोपर्यंत विरघळत नाही तोपर्यंत गॅसवरती ठेवायचा आहे. आणि गूळ विरघळला की लगेच आपल्याला ह्या मिक्सरमध्ये टाकायचं आहे. अगदी पाक करायचा नाही, नाहीतर पाक केला तर तुमचे लाडू कडक होतील. म्हणून फक्त जोपर्यंत गूळ विरघळत नाही तोपर्यंतच गॅसवरती ठेवायचा. आणि हे सगळं आपल्याला आता मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा गूळ गरम गरम आहे तोपर्यंत आपल्याला चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे, नंतर आपल्याला हाताने मिक्स करायचं आहे.
तर पहा भांडं थोडंसं मला लहान वाटत होतं म्हणून मी अर्ध मिश्रण दुसऱ्या भांड्यामध्ये काढलं आणि आताला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। आधी चमच्यानेच मिक्स करा कारण की आपण गरम गरम गूळ घातलेला आहे म्हणून, आणि मग थोडंसं थंड झाल्यावर हाताने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स केल्यानंतर लगेच याचे लाडू वाढायला सुरुवात करायची आहे। तर जेवढे मोठे किंवा जेवढे छोटे तुम्हाला लाडू हवे असतील त्याप्रमाणे वाढून घ्यायचे आहे। मी जास्त मोठेही ठेवले नाही आणि जास्त छोटेही ठेवले नाही, अशा प्रकारे मी लाडू वाढून घेतलेले आहे। जर नाही लाडू वडत आहे त्यामध्ये थोडं तूप अजून घालून घ्यायचं म्हणजे वडायला लागतील। तसं तर वडतंय छान, पण जरी तुम्हाला असं वाटलं लाडू वडत नाहीये तर थोडं तूप घाला म्हणजे वडायला लागतात। तसं तर खूप छान वडतायत लाडू। उभे उभे करायचे म्हटलं की मग पाय दुखायला लागतात, त्यामुळे मी खालीच बसून गेले। म्हटलं जाऊ दे, एवढे सगळे लाडू वाढायचे किती वेळ होईल, आणि उभे उभे म्हटलं की मला मग कंटाळा येतो। सगळे लाडू बनवून तयार झाले आहेत। फक्त एक वाटी भरून म्हणजे मोठी वाटी भरून तुपामध्ये खूप छान टेस्टी, अजून एक तर मी नाही केले पण टेस्टी असणारच आहे कारण मी दरवर्षीच बनवते आणि टेस्ट नसेल या लाडूची असं होणार नाही। तर चला तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा। मस्त हिवाळा स्पेशल डिंकाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत। आता उडदाची बर्फी तर आज काही होणार नाही माझ्याने, कारण खूप सारा पसारा किचनवरती झालाय। भांडे सुद्धा खूप जास्त निघतात, मोठे मोठे तेही। आणि पहा सगळं किचन ही साफ करायचं आहे। इकडे भांड्यांचा पसारा मांडून ठेवलाय, सगळं किचन पुन्हा साफ करायचं आहे। सकाळी एकदा साफ केला, आता अजून पुन्हा एकदा साफ करावं लागेल। हे सगळं आवरते। चला, असं काही करायचं म्हटलं की किचनवर एवढा राडा पडतो आणि भांडे निघतात ते वेगळेच, खूप जास्त मोठे मोठे भांडे निघतात। करायला तर उशीर लागतोच पण हे सगळं आवरायला सुद्धा तितकाच उशीर लागतो। आता लाडू टेस्ट करण्याआधी म्हटलं चला आधी देवाला चढवून घेऊया, कारण की काहीही पहिला पदार्थ जोही नवीन घरामध्ये बनतो सगळ्यात पहिला अधिकार देवांचाच असतो, कारण त्यांच्याचमुळे आपल्याला हे खायला मिळतं आणि हे सगळं सुख पाहायला मिळतं। म्हणून सगळ्यात पहिले मी देवाला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मी टेस्ट करायला घेतला। खूप छान टेस्टी झाले आहेत लाडू, आणि प्रत्येक दिवशी एक लाडू आपल्याला हा खायलाच पाहिजे हिवाळ्यामध्ये। आणि तुम्ही जर अजून नसेल बनवाल तर नक्कीच बनवा। खूप छान मस्त झालंय। गुड पण अगदी बरोबर झालाय, जास्त गोडही नाही आणि जास्त फिक्कट पण नाही, खूप छान झालंय। फक्त एक मोठी वाटी तूप मी वापरला आहे आणि खूप छान लाडू झाले आहेत, मस्त। चला, लाडू खाल्ल्यानंतर मी थोडा वेळ व्हिडिओची एडिटिंग केली, दुसरी बाकीची कटिंग स्टिचिंगची कामंही केली आणि डायरेक्ट संध्याकाळी 4 वाजताच मी तुम्हाला भेटते आहे। भांडे काही मी घासले नव्हते सकाळी, कारण असाही खूप उशीर झाला होता। मग व्हिडिओची एडिटिंग वगैरे करायची असली की मग खूप वेळ होऊन जातो, मग भांडे तसेच राहू दिले होते आणि हे लाडूसुद्धा मी असेच झाकून ठेवले होते। आता म्हटलं हे लाडूसुद्धा डब्यामध्ये भरून ठेवूया, आणि आज मला बनवायचं आहे मस्त देशी वांग्याचं भरीत। याची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे। खानदेशी पद्धतीने मी भरीत बनवत असते, खूप छान टेस्टी लागते। तर वांगे आता मी भाजायला ठेवून दिलेले आहेत आणि चक्क मी 1.5 किलो भरीत बनवणार आहे। तर पूर्ण डिटेल रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलीच आहे। आणि आता एकीकडे वांगे भाजत आहे, तोपर्यंत म्हटलं चला हे मोठे मोठे जे भांडे निघले आहेत ते सुद्धा घासून घेऊया। तसं भरीत आमच्या घरामध्ये सगळ्यांना खूप जास्त आवडते, पण यावर्षी काही जास्त भरीत खायलाच मिळालं नाही। हे अगदी दुसरींदाच भरीत मी बनवत आहे, कारण यावर्षी वांगी खूप जास्त महाग आहेत। अगदी हे 100 रुपये किलो हे हिरवे वांगे आहेत, म्हणून पण आवडते म्हणून आणलेच होते मी। आणि आता हे फक्त दुसऱ्यांदाच आम्हाला खायला मिळते आहे। मागच्या वर्षी तर अगदी 20-30 रुपये किलोच होते। तर प्रत्येक आठवड्याला जेव्हाही बाजारात जायचे तेव्हा मी वांगे घेऊन यायची आणि प्रत्येक आठवड्याला आमच्या घरात भरीत बनत होतं, पण यावर्षी अगदी 2-3 वेळाच खायला मिळालं। तर चला, मस्त असं हे भरीत बनवून तयार आहे आणि स्पेशल अशी ही थाळी। तर चला मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते आणि अपेक्षा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बाजूचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल।
आणि आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.